आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। हे काय? हे बघ, साडी आणलीये। साडी आणली पण ह्याला म्हणायचं माझी बायको। तुळजा तुळजा खरंच किती करते ग तू घरासाठी? थांब, परत गडबड करतोयस तू। अगं, आता काय गडबड आहे? ही साडी मी नाही, आईंनी आणलीये। तेजू त्यांची सगळ्यात मोठी मुलगी आहे ना, मग रक्ताची ओढ आपल्याला कशी टाळता येईल सांग बरं। आणि आई म्हणून त्यांनी हे सगळं करणं यात काहीच गैर नाहीये रे। आपल्या मुलीने तिच्या डोहाळ जेवणाला आपण दिलेलं वाण अंगावर घालावं एवढी साधी अपेक्षा आहे रे त्यांची। सूर्या, तू प्लीज जुन्या गोष्टी सोडून दे बरं। अरे हे बघ तुळज, ह्यो तुमच्या बायकांचा कार्यक्रम आहे। मी ह्याच्यात अजिबात मध्ये पडणार नाही। तुझ्या मनाला जी पटते ते तू कर, पण ह्यापेक्षा जास्त अपेक्षा माझ्याकडनं ठेवू नकोस तू। ठीक आहे, पण ही माहेरची साडी आहे। सासूर वाशिणीला घरी जाऊन ही भावाने पोचवायची असते। म्हणजे सकाळी जायचं आणि तेजूला ही साडी द्यायची, एवढं तरी जमेल ना? बघ आरशात, अगं त्या आरशाला बी लाजीवशील एवढी गोड दिसतेस तू आज। हे सगळं ना या साडीमुळे। किती रूप खुलून आलं ना याच्यामुळे। व्हय, आत्या, भारी दिसते ना ही साडी माझ्यावर। व्हय। अगं माहेरावर ना आलेलं वाण आहे ही, त्याच्यात ग्वाड दिसणारच की। आणि सकाळ सकाळी सूर्या किती गडबडीनं ही समजत देऊन गेला। पोरानं चहा बी घेतला नाही बघ। म्हणला तुळजानं तेजूला हीच साडी नेसायला लावली असं सांग। दादा आणि वहिनीचं खूप प्रेम आहे माझ्यावर। किती करतात ना ते माझ्यासाठी। मी तर म्हणते माझ्या सूर्यदादा सारखा दादा आणि तुळजा वहिनी सारखी वहिनी सगळ्यांना मिळायला पाहिजे। व्हय तेजू, तू लय निर्मळ मनाची आहेस बघ। तुझ्या मनात कधीच कुणाबद्दल कसलंच हेवदावं नसते ती, त्याच्यामुळे तुझ्या बाबतीत समद नीटच होणार आहे। तू अजिबात काळजी करू नकस। आत्या, हे असं एकदम। दादाचा फोन। हा दादा, बोल। तयार झालीस का? अरे हो, मी कधीचीच तयार झाली। आता निघतोच आम्ही। हा, मी येऊ तुला घ्यायला? अरे नको नको, डॅडी गाडी आणि ड्रायव्हर दोन्ही ठेवून गेलेत माझ्यासाठी। आम्ही व्यवस्थित येऊ, तू नको काळजी करू। बरं ये, आम्ही वाट बघतोय सगळी। हा, आता निघायचं का? चल। दर आठवड्याला एक चिमूटभर टाकत राहिलो ते परिणाम दिसायला लय वेळ लागणार। एवढा वेळ नाही आमच्याकडं। आता जे काय होईल ते आत्ताच। आर या पार। मालक, काय टाकलं तुम्ही दुधात? ईश टाकलं ईश। मालक, तुम्हाला माहिती का, आमच्या सुनबाई पोटुशे आहेत, त्यांच्या पोटात आमच्या वंशाचे 2-2 दिवे आहेत। आणि तसं असताना त्यांना त्रास होईल असं आम्ही ह्याच्यात काही टाकू का? आमचं काय डोकं फिरलं का? डॉक्टरने दिलेली पोषणाची पावडर आहे ती। सुनबाई जरा अशक्त झाल्यासारख्या वाटल्या म्हणून टाकली। आमच्या वंशाचे दिवे अशी पैलवान जन्माला आले पाहिजे का नाही? आत्या, मी केव्हाचीच तयार आहे। निघायचं का आपण? निघायचं येळेवर निघायचं, येळेवर पोचायचं, पण त्याआधी दूध संपवायचं।
कसे सुनबाई, गरोदरपणात गरोदर बाईनी खाण्यापिण्याच्या येळा चुकवायच्या नसतात. आता तुम्ही माहेर निघालात म्हणून काय झालं? दूध पिण्याची वेळ चुकते होय? नाही चुकत. आता तुमचं ठीक आहे हो, पण तुमच्या पोटातले ते 2 पैलवान हे भूक लागली तर रागवतील ना तुमच्यावर, फायटा मारतील आतून. घ्या 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 घ्या. हा. घ्या घ्या. ह्यांनी काय चुकीचं तर टाकलं नसेल ना त्या दुधात, पण असं का म्हणून करताल मालक? दिवसातून 4 वेळा घराला वारस पाहिजे म्हणून म्हणत असते ती. त्यासनी बी लेकरांची वड आहेच की. असं आता काहीच काळजी नाही. आता जायचं तिकडे जा. वय निघतोच आम्ही. हा, दमानं जावा आणि तिकडे जो काय प्रोग्राम आहे तो आनंदानं साजरा करा. तेजू सुनबाई, तेजू तेजू काय झालं? तेजू सुनबाई, अगं रांगोळी लयच भारी काढली दिसते ग तू. सगळ्यांनी मिळून काढले ना म्हणून भारी झाली. अगं दानू लय भारी नटला या, लय भारी दिसतंय अगं. आणि तेजू कशी आली नाही ग? येईलच इतक्या. राजू ताई, अक्काला फोन कर की, बघ कुठपर्यंत आली. हा करते, थांब. सुनबाई, बरं वाटतंय का आता? अशी कशी चक्कर आली तुम्हाला एकदम? हा, माहित नाही, ते अचानक गरगरायला लागलं आणि काय ते असं झालं. तेजू नक्की बरं वाटतंय का तुला? हे बघ, तुझी तब्येत ठीक नसेल तर आपण कार्यक्रम पुढे ढकलूया. मी तसं सूर्याला कळवते. अगं नाही, नको आत्या, मी बरी आहे आता. उगाच एवढं तेवढ्या कारणावरनं कार्यक्रम रद्द नको करायला. हा ते बी बरोबरच आहे मला. तेजू मला एक गोष्ट सांग, तू सकाळ धरणं काय खाल्लं होतंस का? नाही, मी म्हटलं दादाकडेच जाऊन खाईन. ते तुमच्या समोर दूध प्यायलं तेवढंच. त्याच्यामुळे झालं. काहीतरी खाऊन घ्यायचं ना सुनबाई. पण आता गार पाणी प्या म्हणजे बरं वाटेल आणि मग जा तिकडे. पण काय झालं हे लगेच कळवायचं आम्हाला. हो. मला सारखं असं का वाटतंय की मालकांनी त्या दुधात नक्कीच काहीतरी टाकलंय. त्याच्यामुळेच तेजूला चक्कर आली. मालकीनबाई, कुठं हरवलात? पाणी आणताय ना सुनबाईंसाठी? वय मग ह्या पुढीत नक्की काय होतं ती कळायलाच पाहिजे.